नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पश्चिम पोलिसांनी एक कामगिरी केलेली आहे. आपण बघत आहात गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक शहरांमध्ये जे आहेत बुलेट किंवा गाड्या ज्या आहेत त्या चोरीला जात आहेत आणि या बुलेट चोरांना पकडण्यामध्ये मोठं यश जे आहे बदलापूर पश्चिमच्या पोलिसांना आपल्याला आलेलं बघायला मिळतं. परत द्या. परत कनेक्ट करतात ना हे ना स्टार्ट करा ना डाऊनच पकडले अधिक माहिती घेणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आपल्यासोबत काय नेमका प्रकार आहे आणि किती दुचाकी त्याच्याकडून दिनांक 13/12/25 रोजी डिसेंबर महिन्यात मागे CR नंबर 385/25 हा आपण जे बघताय ते बुलेट आपल्या हातीतून बदलापूरच्या हातीतून चोरी झालेली होती. त्यामुळे आम्हाला एक थोडंसं CCTV फुटेज प्राप्त झालं होतं. आरोपी नीट निष्पन्न होत नव्हता. मग त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की 2 इसम आहेत साधारण 20 ते 21 वर्षाचे. त्या अनुषंगाने आपले डी पथकाचे पाटील साहेब आणि त्यांची पूर्ण ही टीम आहे की आम्ही बरेच वर्कआउट करतो याच्यामध्ये. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये हा आता आपण आरोपी जो होता अब्राहिम सिंग म्हणून वय वर्ष 20 याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. तर त्याने एक त्याचाच मायनर मित्र आहे त्याच्याबरोबर ही बुलेट त्यांनी चोरलेली आहे आणि त्यांना ती जॉय रायडिंगची सवय झालेली आहे. म्हणजे बुलेटच त्यांना आवडतात आणि आपण बघाल तिथे आपण याला 3 बुलेट आणलेले आहेत. त्यामध्ये एक पल्सर गाडी चोरलेली आहे. जी पल्सर गाडी बदलापूर पोलीस ठाण्याआधी चोरीला गेलेली आहे. त्यातली एक बुलेट ही मानपाड्याची आहे, एक आमची आहे आणि एक डोंबुलीची आहे. ती आम्ही ट्रेस करत आहोत त्यामध्ये मालकाच्या पत्त्याने. अशा आपण 4 हे केलेले आहेत. काल त्याला मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्याला PC दिलेली आहे की आज संपत आहे आणि आम्ही ते बदलापूर पोलिसांना त्यांच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये ताबा घ्यायला विनंती करत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला अजून काहीतरी निष्पन्न व्हायची शक्यता आहे अजून गाड्यांच्या. सर त्याच्यासोबत अजून काही लोक म्हणजे मुलं किंवा इतर कोण? हा एक मायनर मुलगा आहे त्यांच्या दोघांना जेव्हा आणि ते करतात ते लोक. म्हणजे आपल्याला असं फॅड आलेलं आहे गाडी उचलायची घेऊन जायची फिरवायची मित्राबरोबर सोडून द्यायची अशातला प्रकार आहे. चोरी कशा प्रकारे व्हायची म्हणजे कशा प्रकारे गाडी घेऊन काय करायचं ते? चोरी बिल्डिंग खाली असलेली गाडी ते डायरेक्ट स्टार्ट करायची. त्यांना आयडिया असेल चालू करायची आणि मग ती घेऊन आपल्या इथे घरी लावायचे लांब कुठेतरी आणि जेव्हा एन्जॉय करायचं फिरायचं पेट्रोल टाकायचं काय असेल ते आणि फिरायचं आणि परत गाडी येऊन लपून ठेवायची आपली. असे काही ते रस्त्याला सोडत नव्हते त्यामुळे आपल्या गाडी ट्रेस होत नव्हत्या. आपण मोठ्या कौशल्याने ते ट्रेस केलेले आहेत. हे कुठले आहेत? बदलापूर मधलेच आहे की बदलापूरच्या बदलापूरमधले पश्चिम मधले. आपल्या टीममधून कोणी कोणी काम केलं? आपल्या टीममध्ये पाटील साहेब आहेत, कलगी आहेत, बाळणे साहेब आहेत, पाटील आहेत, आहेत पाटील त्यांना विचारलं ना काय त्यांना त्यांनी कसा तपास केला आपण एक बुलेट चोरी गेल्याची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला होता की आपल्याकडे बुलेट चोर कोण आहे. आम्ही नाशिकला पण काम केलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला बुलेट चोरीबाबत थोडक्यात तिकडून पण माहिती मिळालेली होती की आपल्या बदलापूरच्या हातीत कोण ट्रेस करतं किंवा काय. तर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून आम्ही परत त्याचा CDR काढला. CDRवरनं थोडक्यात माहिती मिळाली आणि तो कुठे बदलापूरवरून चोरी करून त्याने गाड्या कुठे लपलेल्या आहेत त्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात माहिती मिळाली. मग आम्ही जाऊन आधी खात्री केली की हाच चोर आहे की नाही. त्यानंतर मग वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही तपास केलेला आहे. टोटल 8.5 लाखाचं हे डिटेक्शन आहे. या गाडीची किंमत बघाल तर टोटल या 8.5 लाख रुपये
पुन्हा माहिती द्या. किती थांबा सर, एक या गाड्याची व्हॅल्युएशन आपण जर कमीत कमी केली तरी 8.5 लाख अंदाजे होते. फक्त 8.5 लाखाच्या गाड्या आपण रिकव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये अजूनही ज्या बदलापूरचा ताबा जाईल त्यामुळे अधिक गाड्या आपण निष्पन्न होण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांच्या या गाड्या आहेत त्यांना माहिती मिळाली आहे का? हो, त्यांना माहिती मिळाली आहे आणि जसं आमचं चार्जशीट गेल्या आम्ही लगेच त्यांना ताब्यात देऊन टाकतो. काय सतर्क कराल बदलापूरमधील बुलेट धारक जे आहेत त्यांना किंवा गाड्या ज्यांच्याकडे त्यांना? ते गाड्यांमध्ये GPS आपल्याला लावता येतं. छोटं डिव्हाइस येतं आता आजकाल नाही 500-1000चं मिळतं, पण लोक काय करत नाही. ते लोकांनी केलं पाहिजे. प्रत्येक गाडीमध्ये GPS लावलं की आपल्याला कळेल. गाडी लॉक पण करता येते GPSने. आपल्याला गाडी गेली आपली समजा तर गाडी लॉक करता येते आणि नंतर मग आपल्या जिथे गाडी आहे तिथे रिअल टाइम आपल्याला तिथे दिसते पण आपल्या ॲपवर. सगळ्या अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. लोक 3 लाखाची गाडी घेतात पण साधं 1000 रुपये डिव्हाइस लावू शकत नाही. शोकांतिक आहे. आपण जर बघत असाल तर बदलापूर पश्चिम पोलिसांसाठी जे आहे खूप मोठी कामगिरी जी आहे ही आपल्याला बघायला मिळते आहे. कारण या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये GPS सुद्धा नाही होतं अशी माहिती आपल्याला मिळते. तरी सुद्धा जे आहेत बुलेट आहेत म्हणजे 2.5-3 लाखाच्या ज्या आहेत या गाड्या आहेत आणि एकूण 4 गाड्या ज्या आहेत त्यांनी आता सध्या बाईक ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत. एक जी आहे बदलापूर पूर्वची आहे, एक जी आहे बदलापूर पश्चिमची आहे. आपण त्या साईडने बघणार आहोत. एक बदलापूर पूर्व, एक बदलापूर पश्चिम आणि 2 जे आहेत ते म्हणजे डोंबिवलीच्या आहे. म्हणजे बदलापूर पोलिसांचं जर आपण नोटीस करणार असाल तर डोंबिवलीच्या गाड्या सुद्धा बदलापूर पश्चिमच्या पोलिसांनी जे शोधून काढले ते बघा. एक बदलापूर पूर्व पश्चिम आणि GPS सुद्धा जे आहे तुम्ही आता लवकरात लवकर गाडीमध्ये बसून घ्या असं या मानपाड्याच्या डोंबोली या 9 गाड्या आहेत त्या मानपाड्याच्या आहेत म्हणजे डोंबिवलीच्या गाड्या आहेत. आणि हे चोरणारे जे काही बुलेट राजा होते, बुलेट चोर होते ते 20 वर्षापर्यंत जे आहे म्हणजे मुलंच होते, ते तरुण मुलं होते असं सांगण्यात येते. आणि त्या मौज मस्तीसाठी ते बुलेट जे आहेत ते चोरून घेऊन जायचे, त्याला पेट्रोल वगैरे टाकायचे, मस्ती करायचे आणि नंतर त्या बुलेट कुठेतरी लपवून ठेवायची अशी माहिती मिळते आहे प्राथमिक. आता तुम्ही जो विचार करतो तो आम्ही करत होतो. चावी वगैरे असताना हे कशा पद्धतीने चोरी करत असते तर थोडक्यात मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे आपल्याला माहिती असेल की वायरिंग वगैरे डायरेक्ट कनेक्शन करून सुद्धा जे बुलेट चालू करता येतात त्याच पद्धतीच्या कुठल्या तरी ट्रिक जे आहेत या बुलेट चोरांनी शिकलेल्या होत्या आणि त्याच ट्रिकच्या आधारे ही बुलेट चोरी करत होती. आपण ज्या गोष्टी बघत असतात याच्यामध्ये आपल्याला बुलेट झाल्या त्याच जास्त बघायला मिळतात. एक पल्सर जी आहे ती बघायला मिळते म्हणजे 1-2 लाखाच्या पुढच्या गाड्या ज्या आहेत त्या यांनी टार्गेट केलेल्या आहेत. बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जे आहे हे शोधण्यामध्ये यश आलेलं आहे. आपण त्यांनी अशीच माहिती जी आहे ती दिलेली आहे की प्रत्येक बुलेट धारक असून जर तुमच्याकडे गाडी असेल तर कृपा करून तुम्ही त्या गाडीमध्ये GPS जो आहे तो लावा जेणेकरून ट्रॅक जी आहे तुमची गाडी करता येईल. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देऊ द्या. आमच्यापर्यंत देखील अनेक फोन येत होते की आमच्या देखील गाड्या स्टेशन परिसर असू द्या किंवा आजूबाजूच्या परिसरामधून जे आहे त्या चोरीला जातात. या संदर्भात आता तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा गाडी जर चोरीला गेलेली असेल तर पोलिसांवरती विश्वास ठेवू शकता. कारण हा सर्वात मोठा एक भ्रम असतो बदलापूरकरांचा असू किंवा प्रत्येक नागरिकांचा की पोलीस काही करत नाही एकदा गाडी गेल्याच्या नंतर. तर तो भ्रम कुठेतरी बदलापूर पश्चिमचे पोलीस यांनी आता तुमचा मिटवलेला आहे. आणि जरी तुमची गाडी चोरीला गेली ते तुमचा निष्काळजीपणा असू द्या किंवा काही कारणास्तव ती गेली असेल परंतु पोलिसांवरती तुम्ही डोळे मिटवून विश्वास ठेवू शकतात. आणि त्यांनी या ठिकाणी खूप प्रयत्नांच्या नंतर या ज्या बुलेट आहेत त्या शोधून काढलेल्या आहेत. साधारणतः 8 लाखांपर्यंतचा जवळपास हा जो आहे असं सांगण्यात कंपनीच्या ज्या गाड्या आहेत साधारणतः त्याची किंमत 8 लाखांपर्यंत 2-2.5च्या दरामध्ये एक गाडी जी आहे ते आपल्याला माहिती बुलेट घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र ही बुलेट गाडी हरवली ती कुठेतरी आपण देखील खचून जातो. पण बदलापूर पश्चिमचे पोलीस जे आहे त्यांचं खरंच जेवढं करावं तेवढं कौतुक आहे. आणि तुम्ही सुद्धा आपल्या पोलिसांचं नक्कीच कौतुक करा. बदलापूर पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा आपले बदलापूर आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे खूप अभिनंदन.